कायम सत्तेसाठी हपापलेला आणि स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आत्तापर्यंत त्याची सत्तेची वासना आणखी तसूभरही कमी न झालेला एकमेव या देशातला पक्ष म्हणजे भाजपा। सत्तेसाठी वाटेल त्या थराला जायची त्या पक्षाची नैसर्गिक वृत्ती आहे आणि तीच त्यांनी या महाराष्ट्रामध्ये सुद्धा दाखवलेली आहे। स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्या मुस्लिम लीगनं धर्माच्या नावाखाली असंख्य हिंदू बांधवांचा बळी घेतला, त्यांचे जे रक्तानं माखलेल्या हिंदूच्या रक्तानं माखलेले ज्यांचे हात होते ते मुस्लिम लीग, त्या मुस्लिम लीग बरोबर ही भाजपा सत्तेमध्ये गेलेली होती। तर या जम्मू काश्मीरमध्ये जो पीडीपी पक्ष आहे तो देशद्रोह्यांना खतपाणी घालणारा, देशामध्ये फूट पाडणारा पक्ष म्हणून ज्या भाजपनं त्यांच्यावर आरोप केला होता, त्याच पीडीपी बरोबर सत्ता संगत करण्याची संधी या भाजपनं सोडलेली नव्हती। आणि तीच भाजपा ज्यावेळी अकोला जिल्ह्यामध्ये अकोटमध्ये MIM बरोबर युती करते, त्यावेळी पूर्ण देशामध्ये एक मोठा हाहाकार उडालेला दिसला की भाजपा हा MIM बरोबर युती करतोय। आणि त्याचं कुठंतरी लाज अगदी देवेंद्र फडणवीसांपासून तर केंद्रीय नेत्यांपर्यंत या भाजपाच्या लोकांना थोडीशी वाटली आणि त्यांनी या देवेंद्र फडणवीसांनी ठामपणे सांगितलं की आमचा पक्ष MIM बरोबर युती करणार नाही। म्हणजे त्या अकोटमध्ये जे घडलं त्या अकोटमध्ये ते आजही घडतंय, कारण MIMच्या नगरसेवकांनी तिथे त्या नगर परिषदेमध्ये भाजपच्या नेतृत्वाला तिथे पाठिंबा दिलाय। आणि आता तर अगदी राजरोसपणे अमरावती जिल्ह्यामधली अचलपूर नगर परिषद, त्या अचलपूरच्या नगर परिषदेमध्ये या भाजपनं MIM बरोबर अगदी उघडी वागडी नागडी म्हणता येईल अशी युती केली आहे। आणि ती युती म्हणजे या भाजपचा म्हणजे कोणत्याही थराला जाण्याचा, सत्तेसाठी वाटेल ते करण्याची किंमत मोजण्याचा त्यांचा जो नैसर्गिक जो त्यांचा गुणधर्म आहे तो त्यांनी या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये दाखवून दिलेला आहे। जर त्यांचा तो जर सत्तेचा मार्ग नरकाच्या मांडवाखालून जातोय का स्वर्गाच्या मांडवाखालून जातोय याच्याशी त्यांना काहीच देणं घेणं नसतं। तो अगदी नरकात जरी पडलेला, तो जर सत्ता नरकात पडलेली असेल तरी ती उचलण्याची त्यांची अगदी मानसिक आणि त्यांची संपूर्णपणे तयारी असते। आणि तीच गोष्ट त्यांनी या महाराष्ट्रामध्ये दाखवलेली आहे। म्हणजे जी भाजपा जी स्वतःला धर्माचा पक्ष म्हणून सांगते, देश हा सर्वात श्रेष्ठ आणि सगळ्यात वर मानते राजकारणामध्ये, जी संस्कृती तिच्यासाठी ती जी काही नेहमी म्हणजे भारतीय संस्कृतीसाठी ती संवर्धन करण्यासाठी म्हणून आमचा पक्ष आहे असं ही भाजपा नेहमी ठासून सांगते, पण ते सगळं सत्तेसाठी ढोंग आहे का? सत्तेसाठी वाटेल ते करण्याची ही भाजपाची वृत्ती आहे, ती इतिहास काळापासून आत्तापर्यंत थोडीही का कमी झाली नसेल। या भाजपनं 1941ला म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये, म्हणजे त्यावेळी भाजपा अस्तित्वात नव्हते असंही म्हणतील काही लोक, पण ज्या नेतृत्वाला भाजपा एकात्मिक देशाचे शिल्पकार मानते ते श्यामाप्रसाद मुखर्जी हे चुकले होते असं भाजपचा कोणता तरी नेता आज म्हणू शकतो का? जसे ते गांधी चुकले, नेहरू चुकले, त्यांच्यामुळं फार देशाचं प्रचंड नुकसान झालं असं जी आरोप करणारी भाजप आहे, ती एका शब्दानं तरी या श्यामाप्रसाद मुखर्जीकडून मोठी घोड चूक झाली होती, ती ऐतिहासिक चूक हे मान्य करतील का? जी मुस्लिम लीग पाकिस्तानच्या मागणीचा त्यांनी मागणी केलेली होती, म्हणजे द्विराष्ट्राचा देशाला विभागण्याचा त्यांचा जो संकल्प होता, तो संकल्प माहिती असताना सुद्धा जर श्यामाप्रसाद मुखर्जी मुस्लिम लीग बरोबर युती करतात आणि जे सुरावर्दी पश्चिम बंगालमध्ये ते जे बंगाल प्रांतामध्ये त्यावेळच्या बंगाल प्रांतामध्ये 1941ला हे श्यामाप्रसाद मुखर्जी सत्तेमध्ये वित्तमंत्री फायनान्स मिनिस्टर म्हणून जातात
आणि त्याच मुस्लिम लीगनं असंख्य हिंदू बांधवांचा दंगलीमध्ये बळी घेतलाय. त्यांचे हात रक्तानं माखलेले हिंदूंच्या, आणि त्यांच्याबरोबर सत्तेची शेज सजविण्याकरता हे जर श्यामाप्रसाद मुखर्जी त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत असतील, ती जर तो जर एक अपघात होता असं आपण जर थोडा वेळ समजलं, तर मग तीच भाजपा जम्मू काश्मीरमध्ये महबूबा मुफ्ती यांच्या पक्षाबरोबर म्हणजे PDP बरोबर युती कशी काय करते. म्हणजे जी PDP अगदी जम्मू काश्मीर तोडणाऱ्या ज्या शक्ती आहेत त्यांना बळ देणारी आहे, देशद्रोह्यांना ताकद देणारी आहे, पाकिस्तान धार्जिनी आहे, म्हणून जी भाजपा या PDPवर आरोप करत होती त्या PDP बरोबरच सत्तेसाठी ही भाजपा त्यांच्यासोबत गेलीच ना हो. मग जर तो स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये अपघात होता, तो त्यांचा नैसर्गिक गुणधर्म नव्हता, तर ते PDP सोबत गेले कसे काय. आणि ते जर PDP बरोबर जात असतील तर ते कोणत्या तोंडानं देश सगळ्यात वर म्हणतायत ते कसं. आणि श्यामाप्रसाद मुखर्जी जर धर्मासाठी ते देशाचे एकात्मतेचे शिल्पकार असतील आणि धर्म यांच्यासाठी सर्वात महत्वाची आणि नैतिक गोष्ट असेल, तर मग हिंदूंचे बळी घेणाऱ्या, हिंदूंच्या रक्तानं ज्यांचे हात माखलेले आहेत अशा लोकांच्या बरोबर सत्तेमध्ये जाणाऱ्या ज्या श्यामाप्रसाद मुखर्जींना खरोखर धर्म सर्वोत्परी होता का, सर्वात श्रेष्ठ होता का. आणि आता तीच भाजपा म्हणजे या देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्रामध्ये अगदी तोच त्यांचा नैसर्गिक गुणधर्म दाखवतायत. जरी अकोल्यामध्ये जी अकोट नगर परिषद आहे तिच्यामध्ये यांनी युती केली आणि ती ज्या वेळेस फार मोठा गोंधळ उडाला, भाजपच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं, असं त्यांना थोडंसं लाज वाटले असेल कदाचित. आणि मग ते समोर आले आणि म्हणाले की कोणत्याही परिस्थितीमध्ये या मुस्लिम लीग म्हणजे या MIM बरोबर आम्हाला युती करायची नाही. पण त्याला काहीच दिवस लोटले, काही आठवडे, 1-2 आठवडेही लोटले नसतील. आता मात्र अमरावतीच्या अचलपूरमध्ये MIM बरोबर यांनी सत्तेची शेजसय्या सजवली. आणि ती अशा पद्धतीनं की त्या MIMच्या नगरसेवकाला यांनी शिक्षण आणि क्रीडा सभापती पद दिलंय. म्हणजे ही भाजपा नेमकी देशासाठी म्हणावी तर देशद्रोह्यांबरोबर सत्ता घेऊ शकते, ही जर धर्माची प्रेमी म्हणावी तर ही मुस्लिम लीग बरोबर जाऊ शकते. मग हिला धर्माचं पडलंय, देशाचं पडलंय, बरं भारतीय संस्कृतीचं पडलंय म्हणावं तर त्यांनी विचारधारा नैतिकता कुठेही म्हणजे भारतीय राजकारणाला इतका दलदल, इतकी चिखल किंवा इतकं कलंकित करण्याचं आजपर्यंत कुणीच केलं नसेल एवढं काम या भाजपनं केलेलं आहे. आणि आता जर त्यांनी या अचलपूरमध्ये या MIM बरोबर युती केली असेल तर भाजपा सत्तेसाठी वाटेल त्या थराला हिंदूंनी थोडासा, जे हिंदू स्वतःला समजतात खरोखर, त्यांनी या गोष्टीचा थोडाफार तरी विचार नक्की करायला हवा की नाही. जो पक्ष मुस्लिम लीग बरोबर जातो, जो पक्ष PDP बरोबर जातो, जो पक्ष MIM सोबत जातो, तो पक्ष चाल, चरित्र, चेहरा आमचा वेगळा आहे म्हणतो. म्हणजे हे सत्तेसाठी हपापलेले, सत्तेची भूक, सत्तेची वासना त्यांची वखलेली ती कशाही पद्धतीनं भागवणारे हे विचार संघाचे आहेत का. आणि हिंदू धर्माच्या कोणत्या नैतिक कसोटीवरती ही यांची सत्तेसाठी MIM सोबत जाण्याची जी वृत्ती आहे ती कोणत्या नैतिकतेच्या चौकटीमध्ये बसते. याविषयी तुम्हाला काय वाटतं. खरोखर भाजपा देशासाठी राजकारण करतोय, धर्मासाठी तो राजकारण करतोय,
का संस्कृती संवर्धनासाठी करतोय, का स्वतःच्या सत्तेची वासना शमविण्याकरता तो राजकारणामध्ये वाटेल त्या थराला जाण्यासाठी तो नेहमी तयार असतो? याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.